अव पूर्ण ट्रिप मध्ये उलटी करत होता. एकदा तर माझ्या पॅन्टीवरती पण केली. हा ना, जेवढं ह्याने खाल्लं ना तेवढं बाहेर काढलंय. ही टाळायची गरज होती. मग काय? होय, कोणत्या दुनियेत आहे? मीनल, काय जाऊ कुठे बनवली? काय मीनल, एव्हरीथिंग ओके ना? आता तुमच्यापासून तरी काय लपवणार आहे यार? तेच रोज रोजची आईबाबांची भांडणं. काल तर बाबांनी खूप दारू प्यायली आणि आई तर मी मारली. या सगळ्यांचा मला खूप वैताग आला. आणि आता मला एकतर मी MBA साठी प्रिपरेशन करते. माझा अभ्यासात बिलकुल मन नाही लागत आहे यार. सो सॉरी टू हिअर दिस. पण यार तू जास्त ओव्हर थिंकिंग नको करूस. हे दिवसही निघून जातील. नाही यार, आता हे माझ्या कंट्रोलच्या बाहेर चालतं. आय एम डन विथ दिस. आय कॅन्ट टेक दिस एनीमोर. असं वाटतं स्वतःचं काहीतरी करू. तू काय पागल झालीस का तू? काही काय बोलतेस? काय बोलते मी? हो ना, सिरियसली इथे आम्ही सगळेच स्ट्रगल करत आहोत, पण आम्ही खचून गेलो का? नाही ना. अगदी बरोबर बोलते सांगितलं. आता माझंच घ्या. मी ऍक्टिंग फील्ड मध्ये गेल्या 3 वर्षापासून संघर्ष करतो, पण मला हवं तसं काम मिळालेलं नाही. घरचे पण रोज प्रेशर टाकतात. ॲक्टिंग फील्ड सोडून टाक म्हणतात. पण मी खचून गेलो का? नाही ना. हो, आणि मी पण आता नुकत्याच टॉक्सिक रिलेशनशिपमधून बाहेर आहे. तुम्हाला सगळ्यांना वेगळं सांगायची गरजच नाहीये. माझ्या एक्सबद्दल, माझ्या रिलेटिव्हजना, घरातल्यांना सगळ्यांना त्याच्याबद्दल माहिती होतं. पण शेवटी केलं काय त्याने? चीट केलं आणि दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये गेला. तेव्हा मी किती डिप्रेस झाली असेल गाईस, विचार करा. बट तेव्हा साथ तुम्हीच दिली ना मला. मी खचले का? नाही ना. एक्झॅक्टली. यु नो माय स्टोरी वेल. तू किती हट्ट करून बर्गर आणि शोरमाचा बिझनेस सुरू केला. पण झालं काय? बिझनेस चाललाच नाही. खूप लॉस झाला. माझी सेव्हिंग्स आणि आईवडिलांची इन्व्हेस्टमेंट सगळी वाया गेली. विचार कर मला किती वाईट वाटलं असेल. वरतून 4 महिन्याच्या आत बिझनेसही बंद पडला. पण मी खचून गेलो का? नाही ना. मेहनत, इथे प्रत्येक जण संघर्ष करतो स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी. हो, अजूनही आपण आपल्या आयुष्यात सगळे संघर्षच करत आहोत आणि आपण या सगळ्यांना कधी बाहेर पडणार? बोला. ग्रॅज्युएशन होऊन मला आता 1 वर्ष पूर्ण होईल, पण तरीही मला मनासारखा जॉब मिळत नाही. आतमधून खूप खचून गेलो मी प्रिया. मला कळत नाहीये मी काय करू. घरी सतत मला टॉन्ट मारत असतात. कधी आई बाबांसोबत शाब्दिक भांडण झालं तर लगेच जॉबचा विषय पकडतात आणि म्हणतात, आमच्याच जीवावर खातोयस ना अजून. मला वैताग आलाय हे सगळं ऐकून. मी रोज संघर्ष करतोय. माझं अस्तित्व टिकवण्यासाठी माझी धडपड चालू आहे. प्रिया, मला यात यश मिळेल ना ग? हा बोल. आज अचानक फोन करून बोलवलंस? अगं एक मिनिट थांब. ऐश्वर्या, तुला झालंय तरी काय? हल्ली तू माझे कॉल्स रिसीव्ह नाही करत आहे. माझ्या मेसेजला सुद्धा रिप्लाय नाही करत. अगं हो ग, आणि त्यासाठी सॉरी. आता ऐकून तर घे. बरं, बोल पटकन. अगं तुला काय सांगू आता मी. तुला तर माहितीच आहे, मी CA ची तयारी करते गेल्या 3 वर्षापासून. कालच रिझल्ट लागला आणि मी परत फेल झाले. आणि ही माझी 4th अटेम्प्ट होती. ठीक आहे ना, बेटर लक नेक्स्ट टाइम. असं बोलून नाही चालत यार. मला या सततच्या अपयशामुळे आहे ना, घरच्यांनाही फेस करावं असं वाटत नाही. मला स्वतःचीच लाज वाटते. चिल यार, शांत हो आयुष्य. इतका नको ताण घेऊस. यामुळे तुझ्या तब्येतीवरही परिणाम होतोय. ते तर आधीच झालं. तुला माहिती आहे, मी हल्ली जास्त फोनही वापरत नाही.
कुठे बाहेर फिरायलाही जात नाहीये, कोणाला भेटतही नाही. मला रात्रीची नीट झोप सुद्धा लागत नाही. अच्छा, म्हणून तू माझ्या कॉल्स मेसेजेसला रिप्लाय नव्हती देत. पण एक बोलू आयशू, हे सगळे ना डिप्रेशनचे साईन्स आहेत. असं वाटतं हे सगळं सोडून ना कुठेतरी लांब निघून जाव. निकी यार, सिरियसली मी माझं बेस्ट दिलं होतं, तरी हे माझ्या पदरी अपयश का? माझा संघर्ष स्वतःशी चालू आहे आणि मला या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड मध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचं आणि त्यासाठी माझी रोज धडपड चालू आहे. निकिता, मी ही लढाई करत जिंकणार ना,